मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्गला आज मुसळधार पावसाचा इशारा, तर पालघर आणि रत्नागिरीला रेड अलर्ट. पालघरमधील शाळा आज बंद. रायगडच्या महाडमध्ये मुसळधार पाऊस, सावित्री नदीने ओलांडली धोका पातळी. नगर परिषदेकडून सायरन वाजवून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा प्राप्त. शहापुरामध्ये सततच्या पावसामुळे भातसा धरणाचे 5ही दरवाजे उघडले. धरणांमधून 6,300 क्युसेक्सना पाण्याचा विसर्ग सुरू. नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा. मुंबईला पाणी पुरवठा करणारे शहापूर तालुक्यातील तानसा धरण ओव्हरफ्लो. तानसा धरणाचे 21 दरवाजे उघडले. पाऊस असाच सुरू राहिल्यास सर्व 38 दरवाजे उघडण्याची शक्यता. गणपतीपुळे मंदिराच्या मुख्य देवळाच्या गेटवरून पायऱ्यांपर्यंत पोहोचला भला मोठा लाटा. भरतीच्या तांडवाचा व्हिडिओ समोर. संभाजीनगरमधील वेरुळलेणी येथील सीतान्हाणी धबधबा प्रवाहित. उंचावरून कोसळणाऱ्या पाण्याचा थरार पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी. वेरुळलेणी परिसर पुन्हा निसर्ग सौंदर्यानं बहरला. भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी अकलोली येथील गरम पाण्याची कुंड पाण्याखाली. पावसाची संततधार सुरू. नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा प्राप्त. मुसळधार पावसानं माथेरान आणि संपूर्ण रायगड जिल्ह्याला झोडपलं. जोरदार पावसामुळे माथेरानमधील अनेक ठिकाणी ओढे आणि नाले तुडुंब. तरी सुद्धा पावसाचा आनंद लुटण्यासाठी माथेरानमध्ये मोठ्या संख्येनं पर्यटक दाखल. हिंगोली जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी. नदी नाल्यांना पाणी, तर खरीपाच्या पिकांना मात्र मोठा दिलासा. जालना शहरासह परिसरात जोरदार पाऊस. पावसाच्या आगमनानं शेती पिकांना दिलासा. जालना जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट जारी. जालन्याच्या चिंचखेडसह परिसरातील गावात मुसळधार पाऊस सुरू. शेती पिकं पाण्याखाली गेल्यानं शेतकरी मात्र चिंतेत. पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर दरड कोसळली. अमृतजन ब्रिज जवळ दरड कोसळल्यानं वाहतूक काही काळ ठप्प. 26 जुलै 2005च्या मुंबईतील महाप्रलयाची 20 वर्ष. पावसाचा हाकार आणि मृत्यूचं तांडव दाखवणाऱ्या दिवसाच्या काळ्या आठवणी आजही ताज्या. हैदराबादच्या एका कुटुंबाला भर रस्त्यावर मारहाण. प्लॉटची रजिस्ट्री करून देण्यासाठी वडील, मुलगा आणि आजी नांदेडमध्ये आले होते. त्या दरम्यानच भर रस्त्यात त्यांना मारहाण करण्यात आल्याची माहिती. मुंबई विद्यापीठाच्या जागेवर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबवणाऱ्या राज्य सरकारवर उच्च न्यायालयाची दखल. आणि हीच दखल घेत व्यक्त केला संताप. मुंबईच्या जमिनीखालून जाणाऱ्या मेट्रो 11च्या मार्गिकेमुळे जमिनीवर असणाऱ्या अनेक महत्त्वाच्या ऐतिहासिक आणि रहिवासी इमारतींना हादरे बसण्याची शक्यता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं बैठकांचं सत्र. कोकण विभागातील आमदारांची वर्षा निवासाने पार पडली बैठक. नितेश राणे, रवी पाटील, प्रशांत ठाकूर यांच्यासह इतर कोकणातील आमदार बैठकीसाठी उपस्थित. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आता अलर्ट मोडवर. शिवसेनेकडून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निरीक्षकांची नियुक्ती. प्रत्येक निरीक्षकांवर शहरांची जबाबदारी आता असणार. मुंबईत मनसेचा 27 जुलै रोजी पदाधिकाऱ्यांचा मेळावा. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मेळाव्याचं आयोजन. सर्व पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश. छावा संघटनेचे पदाधिकारी विजय घाडगे यांनी घेतली अजित पवार यांची भेट. लातूरमध्ये घाडगेंना मारहाण झाल्यानंतर छावा संघटना चांगलीच आक्रमक. घाडगेंकडून कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी. अजित पवार यांनी 4 दिवसांचा मागितला वेळ. विजय घाडगेंची अशी माहिती. आणि राजीनामा नाही झाला तर अजित पवार यांच्या दारावर आंदोलन करणार असाही इशारा. विजय घाडगेंना मारहाणीची घटना ही चुकीची. मारहाण प्रकरणी योग्य ती कारवाई झाली. अजित पवार यांचं वक्तव्य. कोकाटे यांच्या संदर्भात मंगळवारी निर्णय घेईन अजित पवार यांची माहिती. आज नाशिकच्या सिन्नरमध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे समर्थक करणार शक्ती प्रदर्शन. कोकाटे यांच्याबद्दल खोटी माहिती पसरवून लोकांमध्ये गैरसमज पसरवणाऱ्या लोकांचा निषेध करण्यासाठी समर्थक आता एकत्र येणार. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष कैलास गोरंट्याल भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा. भाजप प्रवेशासाठी गोरंट्याल भाजपमधील बड्या नेत्यांच्या संपर्कात असल्याचीही माहिती. लवकरच तुमचं तोंड गोड करू. भाजप प्रवेशाबाबत गोरंट्याल यांचं सूचक विधान. काँग्रेसने मला उशिरा उमेदवारी दिली याचा फटका बसला. गोरंट्याल यांनी व्यक्त केली नाराजी.
महायुतीमधील मंत्र्यांमध्ये विभागीय कामकाजावरून जुंपली. सामाजिक न्याय विभागातील कामकाजाच्या बैठका राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी परस्पर घेतल्यानं मंत्री संजय शिरसाट नाराज. कॅबिनेट मंत्र्यांच्या कुठल्याही कामात ढवळाढवळ केलेली नाही. शिरसाट यांनी दिलेल्या पत्राला मिसाळ यांचं उत्तर. लोकप्रतिनिधी म्हणून बैठका घेतल्या, मिसाळ यांचा खुलासा. धनंजय मुंडे पुन्हा मंत्री होण्याची शक्यता. झालेल्या आरोपांमधून धनंजय मुंडे यांना क्लीन चिट. चौकशीअंती निर्दोष आढळल्यास पुन्हा संधी देऊ, अजित पवार यांचं विधान. एकनाथ खडसे मातब्बर नेता होऊ शकत नाही. खडसेंवर टीका करताना भाजप आमदार मंगेश चव्हाण यांची जीभ घसरली. मंगेश चव्हाण यांच्याकडून खडसेंना शिवीगाळ. मंत्र्यांचे फोन टॅप होत असल्याचा आमदार रोहित पवार यांचा आरोप. काही मंत्र्यांचे फोन नॉट रिचेबल येत आहेत. वास्तव येत्या काळातच समजेल, रोहित पवार यांचं ट्विट. पुण्यामध्ये अँब्युलन्स घोटाळा हा 2,000चा नसून 6,000चा आहे. घोटाळा करणारी व्यक्ती ही एकनाथ शिंदे यांच्या जवळची. आमदार रोहित पवार यांचा आरोप. शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांना लागले मंत्रिपदाचे डोहाळे. मंत्रिमंडळामध्ये फेरबदल होणार नाहीत. फेरबदल झाले तर मी मंत्री होणार, संतोष बांगर यांची भविष्यवाणी. आदित्य ठाकरे यांच्या वरळीमध्ये मंत्री मंगल प्रभात लोढा यांचा जनता दरबार. लोढांकडून 322 तक्रारींचा निपटारा. परळ आणि भायखळ्यानंतर आता वरळीमध्ये जनता दरबार. राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या आशीर्वादानं राज्यात मोठ्या प्रमाणात बनावट दारूचं रॅकेट सुरू. माजी आमदार विजय भांबळे यांचा गंभीर आरोप. खडकवासला मतदारसंघाची फेरमतमोजणी प्रक्रिया पूर्णतः थांबली. व्हीव्हीपॅट मशीनमध्ये वोटर स्लिप नसल्यानं गोंधळ. तांत्रिक अडचण झाल्याचं कारण देत मतमोजणी थांबवली. खासदार नारायण राणेंनी घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट. मुंबई गोवा महामार्गाच्या कामाबाबत तसंच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राणे आणि गडकरींमध्ये चर्चा. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी राज्यसभा सरचिटणीस PC मोदींची निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती, तर गरिमा जैन आणि विजयकुमार यांची सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती. सय्यारा सिनेमासाठी येणारे पैसा 3च्या स्क्रीन काढल्या. मराठी सिनेमाच्या स्क्रीन कमी केल्यामुळे मनसे चांगलीच आक्रमक. हिंदी मराठी भाषा वादानंतर आता हिंदी मराठी चित्रपटांचा वादही पेटणार. येणारे पैसा 3च्या सिनेमाला मल्टिप्लेक्समध्ये जागा का मिळत नाही, अमय खोपकर यांचा सवाल. यापुढे मराठी सिनेमांची गळचेपी झाली तर मी मल्टिप्लेक्स फोडणार, अमय खोपकर यांचा इशारा. मराठी चित्रपटाला स्क्रीन मिळत नसल्यानं अमेय खोपकर यांना अश्रू अनावर. सय्यारा चित्रपटाचे सर्वत्र शो चालू आहेत, मात्र मराठी चित्रपटाला स्क्रीन मिळत नसल्यानं खोपकर यांना अश्रू अनावर. मल्टिप्लेक्स जाणीवपूर्वक मराठी सिनेमांना स्क्रीन देत नाहीत. जर मराठी सिनेमांची जाणीवपूर्वक गळचेपी होत असेल तर मनसे स्टाईल ऍक्शन घेतली जाईल, संदीप देशपांडे यांचा इशारा. मुंबई विमानतळाला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी. टर्मिनल 2ला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी. मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला आला धमकीचा कॉल. पोलिसांकडून तपास सुरू. डोंबिवली पश्चिम परिसरात घाणीच्या पाण्यात केळी धुवून त्यांची विक्री होत असल्याचं समोर. नागरिकांच्या आरोग्यासोबत खेळ. फळ विक्रेत्यांवर कारवाईची मागणी. बेळगावात मराठी भाषिक अन्यायाविरोधात एकवटले. कन्नड सक्तीविरोधात नागरिकांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. 11वीच्या प्रवेशात तिसरी यादी सुद्धा 90+च्या घरात. अनेक नामवंत महाविद्यालयांमधील जागा फुल. तिसऱ्या यादीचे कट ऑफ जैसे ते राहिल्यानं अनेक विद्यार्थ्यांचा हिरमोड. प्राचार्य यांच्या निवृत्तीचं वय आता 62 ऐवजी आता 65 होणार. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा. नाशिक जिल्ह्यातील पहिल्या AI लॅबचे मालेगाव दाभाडी येथे शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते उद्घाटन. आता 5वी पासूनच विद्यार्थ्यांना मिळणार AI, रोबोटिक आणि ड्रोनचं ज्ञान. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉक्टर राज गजभिये यांनी दिल्लीमध्ये बसून नागपूरमध्ये केली रोबोटिक शस्त्रक्रिया. शासकीय रुग्णालयामध्ये पहिल्यांदाच पार पडली अशा पद्धतीची शस्त्रक्रिया. नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागात आपत्कालीन परिस्थितीमध्ये आता ड्रोनद्वारे होणार औषध पुरवठा. पहिली चाचणी यशस्वी. औषध साठा घेऊन ड्रोन 15 मिनिटात पोहोचले अतिदुर्गम भागात.